युद्धाच्या कथा रम्यच नव्हे तर प्रेरणादायी सुद्धा असतात. भारताच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्याचे अखंड व्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतले आहे. 13,000 फुटांवरील जगातील सर्वात लांब दुहेरी बोगदा निर्माण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन सीमा सुरक्षित केली आहे. या बोगद्याला नाव सुद्धा प्रेरणादायी देण्यात आलं आहे. सेला टनल हे एका उदात्त लव्ह स्टोरीचं चिरंतन स्मारक ठरणार आहे. या बोगद्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. एका शूर भारतीय जवानाची ही लव्ह स्टोरी, पण खूप आगळी वेगळी. या शूर जवानासोबतच त्याच्या प्रेयसीने सुद्धा चीनीशी लढताना आपला देह अर्पण केला. हे दोन्ही प्रेमी सीमेवर लढत होते, पण चीनी सैनिक समजले की संपूर्ण बटालियनच आपल्या विरुद्ध लढते आहे. 1962 मधील नोव्हेंबर महिन्यात भारत आणि चीन युद्ध सुरू होऊन 27 दिवस उलटून गेले होते. चीनी सैनिकांनी तवांग सेक्टरवर हल्ले वाढवले. भारतीय लष्कराच्या गढवाल रायफल्सची 4थी बटालियन चांगमधील खिंडीच्या 20 किलोमीटरवरील खरसा ओल्ड क्लटरमध्ये तैनात करण्यात आली होती. चीनी लष्कर अद्ययावत शस्त्रास्त्रांसह आत शिरले. चीन्यांच्या हल्ल्यात गढवाल रायफल्सचे बहुतांश सैनिक हुतात्मा झाले. जसवंत सिंग रावत हे या बटालियनमधील एक रायफलमॅन. 10,000 फूट उंचीवर ते लढत होते आणि सोबतीला प्रेयसी सेला होती. सेला स्थानिक मोनपा जमातीची. जसवंत सिंग यांची या भागात पोस्टिंग असताना त्यांची ओळख झाली. एक प्रेम कहाणीला सुरुवात झाली. भविष्याची गोड स्वप्न ते पाहत होते, पण त्याचवेळी चीनने भारतावर हल्ला केला. लढताना जसवंत सिंग यांची संपूर्ण बटालियन धारातीर्थी पडली. जसवंत सिंग यांनी एकट्याने चीनी सैन्याचा सामना करण्याचे ठरवले, पण सेला म्हणाली, मी सुद्धा मातृभूमीसाठी तुझ्यासोबत चीन्यांशी लढेन. गुरा ही आणखी एक स्थानिक तरुणी. ती सैलाची मैत्रीण होती. ती देखील लढणार म्हणून हट्टाला पेटली. दोघींना सुद्धा परिसराची इत्थंभूत माहिती होती. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी रायफल्स लावल्या. जसवंत एका ठिकाणावरील रायफल वापरून झाली की दुसऱ्या ठिकाणी शिताफीने जात आणि तिथून मारा करत, मग तिसऱ्या ठिकाणी जाऊन तिथून गोळ्यांचा वर्षाव करत. त्यामुळे चीनी सैनिकांना समजलंच नाही की कोणीतरी एकटा जवान आपल्या विरोधात लढतो आहे. जसवंत सिंग यांनी एकट्याने 300 चीनी सैनिक ठार केले. चीनी सैन्याने त्यांना वेढा घातला. सेला ही चीन्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात शहीद झाली. नुरा चीन्यांच्या तावडीत सापडली. चीन्यांच्या हातात सापडण्यापेक्षा जसवंत सिंग यांनी स्वतःवर गोळी जाळून घेतली. तरीही क्रूर चीन्यांनी जसवंत यांचा शिरच्छेद केला. जसवंत यांचे शिर कापून नेले. जसवंत सिंग यांचा आत्मा आजही भारताच्या पूर्व सीमेचे रक्षण करतो, अशी भारतीय जवानांची श्रद्धा आहे. आज या ठिकाणाचे नाव जसवंतगड आहे आणि बोगद्याचे नाव सुद्धा जसवंत सिंग यांच्यासोबत शहीद झालेल्या त्यांच्या सेला या प्रेयसीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. भारतीय सैन्याच्या शौर्याची ही कहाणी. पण काँग्रेसच्या सरकारांनी सीमेवरील सुरक्षेकडे कसे दुर्लक्ष केले याचं सुद्धा हे उदाहरण आहे. इटानगर ते तवांग हा रस्ता बर्फवृष्टीमुळे वर्षातील 7 महिने बंद राहत होता. 448 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल 12 तासांपेक्षा जास्त वेळ लागत होता. त्यामुळे चीनसोबत युद्धात भारताला लष्करी कुमक पाठवणं शक्य झालं नव्हतं. तरीही त्यावेळेसच्या पंडित नेहरू सरकारपासून नंतरच्याही काँग्रेस सरकारांनी या बाबीकडे लक्ष दिलं नाही. मात्र सीमांवरील सुरक्षा कडेकोट करण्यासाठी काम करणाऱ्या मोदी सरकारने शिवधनुष्य पेलले आहे. 1962 मध्ये चीनने आक्रमण केले. भारताचा पराभव झाला. तसे पुन्हा घडू नये म्हणून केंद्र सरकारने सेला बोगदा बांधला आहे. कोणत्याही ऋतूत LACवर वाढीव कुमक रसद आता पोहोचवता येणार आहे. चीनकडून गडबड झाल्यास वाढीव कुमक आणि रसद आपण आता मिनिटात पाठवू शकू. या बोगद्यामुळे भारतीय लष्कराची ताकद आणि मनोबल वाढले आहे आणि चीनचे टेन्शन वाढले आहे. 2022 मध्ये केंद्र सरकारने ईशान्येकडील पायाभूत सुविधा मजबूतीकरणाला वेग दिला. इटानगर ते तवांग हा मार्ग बोगद्यांमुळे आता 12 महिने खुला झाला आहे. एका उदात्त प्रेमकथेचे स्मारक मोदी सरकारने उभारले आहे.